काम काळ वेग या टॉपिक वरील हे उदाहरण एकदम सोप्या पद्धतीने आपण करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो, तर सी हा ए आणि बी या दोघांच्या एकत्रित काम इतके काम करतो. ए एकटा 12 दिवसात काम संपवतो, तर ए बी व सी मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. विद्यार्थी मित्रांनो, तिघांना मिळून काम करायचे, मग आपल्याला तिघांच्या क्षमता पण लागतील, म्हणजे तिघ किती किती काम करतात आणि ते काम किती आहे ते सुद्धा आपल्याला माहित झालं पाहिजे, तरच आपल्याला त्यांची दिवस काढता येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं वाक्य, ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो, म्हणजे ए जर 2 काम करत असेल तर बी 1 काम करत असेल, म्हणजे ए बी च्या दुप्पट काम करते ना. म्हणजे बघा, ए जर 2 काम करतो तर बी 1 काम करतो. काही अडचण आहे का? नाही. पुन्हा काय म्हणते बघा, सी हा ए आणि बी या दोघांच्या एकत्रित काम इतके काम करतो, म्हणजे सी या दोघांच्या बेर जेवढं काम करतो. किती करतो? 3 करतो. हा, मग आता विद्यार्थी मित्रांनो पुढे काय दिलं बघा, ए एकटा 12 दिवसात काम करतो. ए जर एका दिवसात 2 काम करत असेल तर 12 दिवसात किती करत असेल तो? बघा, एका दिवसात 2 करतो तो, 12 दिवसात 24 काम करत असेल. किती काम करत असेल? 24. म्हणजे टोटल काम किती आपल्याकडे? 24 आहे. टोटल काम किती आहे? 24 आहे. मग आपल्याला तिघांनी मिळून काम करायला लावायचंय. मग विद्यार्थी मित्रांनो, ए एका दिवसात 2 करतो, बी एका दिवसात 1 करतो, सी एका दिवसात 3 करतो. तर एका दिवसात तिघ मिळून किती करतील? 2 आणि 1 3, 3 आणि 3 6. 6 काम एका दिवसात करतील. तर 24 काम करायला किती वेळ लागेल? बघा, भागिले 6 करा. 6 1 6, 6 चोक 24, म्हणजे 4 दिवसात ते तिघ मिळून ते काम पूर्ण करतील. पर्याय क्रमांक 1 येणार. धन्यवाद.